इथं समोर पुलाचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे रोडच बंद आहे. हे बाई दिसतंय तुम्हाला, इथं पुलाचं काम चालू आहे. ते म्हणतो रोडाचं जर काम चालू पुढं, म्हणजे रोड जर बंद असला कसं करायचं, कसं कशाला करायचं, त्यांना विचार ना आधी समोर रस्ता आहे का म्हणून. आपण काय करू, एक काम करायचं का, उद्या 100% गाडी करू आणि जिथं जाईन रस्ता तिकडे हिंडत बसू. असं मग काम नाही आपल्याला तिकडला काही. आता इकडे नाही जायला हा, इकडे नाही जायला इकडं नाही दुसरीकडं गाडीत मस्त चार्जिंग करू. गाडीच्या डिक्कीमध्ये कसं पाण्याच्या बाटल्या खाय प्यायचं आणू थोडं आणि टायरात हवा भरू, टेन्शनच नाही मग. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज परत तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता परत काल सारखेच वाजलेले आहे. किती वाजलेले तुम्हाला दाखवू का, 11:30 वाजत आले. आणि मी जेव्हा झोपीत म्हणजे झोपलेलो होतो, तेव्हा मला असं वाटलं पवन आज तुला काहीच काम नाही, आज काय करणार, कसा ब्लॉग होणार बरं का तू. परंतु देवाला माझी खूप काळजी आहे. देव मला म्हणे पवन थांब मैं कुछ करता हूँ. लगेच चहा पिता पिता तुमच्या भावाला पप्पाचा फोन आला, म्हणे पवन आवरला का, म्हणलं हा चहा पितोय. म्हणे लवकर दुकानावरही म्हणे मला बाहेर जायचंय. म्हणलं ठीक आहे, आलो चावरून. म्हणजे वा, तुमच्या भावाला लगेच असे काम येतात माहितीये का. सो आता दुकानावर चाललोय, मस्त आवरलेलं आहे, मस्त असा हा टी शर्ट घातलेला आहे. रेग्युलर मी घालत नाही हा टी शर्ट, पण म्हणलं आता व्लॉग मध्ये तेच कपडे मी नाही दाखवू शकत, त्याच्यामुळे म्हणलं की हा टी शर्ट घालू. सो आता आवरलेलं आहे, मस्त दुकानात जाऊ, मस्त आंघोळ वगैरे करून मस्त रेडी झालोय. आणि मी डेली व्लॉग्स टाकतोय तर मला इतकं भारी वाटतंय मनाला, की मला असं होतंय की भाई 24 घंटे कधी जातील, 24 घंटे कधी टाकलं कधी जातील आणि मी कधी व्लॉग टाकू, कधी तुम्ही व्लॉग बघताल माझे आणि भरभरून प्रेम देताय. सो खरंच थँक्यू सो मच. माझ्या डेली ब्लॉगिंगला तुम्ही एवढं प्रेम देताय. सो यस, अशीच आपण डेली ब्लॉगिंग कंटिन्यू करू. आता तर मी दुकानात जातो बाई, 11-11:30 झाले, पप्पाला बाहेर जायचंय. परत मग तिथं बसून तुम्हाला सांगतो की कशा आपल्या गप्पा असतात ते. आता दुकानात आलो, दुकानात आल्या सगळ्यात पहिले तुम्ही पाणी आणले बा, ही कॅनी दिसतंय का, एक आणि तिकडं माग एक 2. दुधात टाकायला नाही बरं का, आमचं ना मागं पाणी आलेलं नाही आज, त्याच्यामुळं ना या कूलरमध्ये पाणी लागतं, त्याच्यामुळं ही कॅन आणलेली भरून. आणि आज दही परत आले, परवाच दही आलं होतं, आज परत दही आलं, म्हणजे एक दिवस आड आम्हाला रोज दही लागतं. सो आता लाईट गेली, पाणी टाकतो मी. आता पाणी टाकताना तुम्हाला दाखवता येईल का नाही आय डोंट नो, मेरी को बट इस पे पानी डालता हूँ. एवढी पूरी कॅन बसती है 20 लीटरची. सो पानी डालते हैं इसमें अब. ऐसा बैठता मैं. आम्ही इतके हुशार लोक आहे माहिती का, आम्ही कूलर मध्ये जारचं पाणी टाकलं, जारचं. आपण जे पाणी पितो ते 10 रुपयाची बॉटल या भाऊनी पिली, म्हणजे सोपा विषय नाही त्याचा भैया. पुरी अख्खी एक कॅन पिऊन टाकली माहिती त्यानं. आता आम्हाला थंडी हवा देईल आणि थंडी हवा घ्यायची, पण लाईटच नाही, काय करणार. आता लाईट यायची वाट पाहतो. इन्व्हर्टर आहे तसं, पण ते बंद होऊन जातं भाई, त्याला लय पॉवर लागत. त्याच्यामुळे घरी आलोय, घरी घर पे आया भाई. मैं आई मी आलो भाई. मी घरी आल्यावरती ना मला वाटलं दुकानात लाईट नाही, ठीक आहे घरी लाईट असन, घरी मस्त कारण त्याला घरी आल्यानंतर कूलर समोर बस मस्त थंडी हवा घेऊ. घरी आल्याच्या नंतर कळालं मला की घरी पण लाईट नाही. आता मी कायच करूया बा, पंखा बंद करून ठेवलं. म्हणजे आमची इन्व्हर्टर आहे, पण मला व्हिडिओ बनवायचा म्हणून पंखा बंद केला, पण इतकी गरमी होती भाई. आणि ना बाहेर थांबतो मला दाखवा, हे दिसतंय तुम्हाला, बाहेर पाय जरी ठेवला तरी डायरेक्ट पायाला असे फोडे येऊन जात आहेत. कितकं ऊन आहे, डायरेक्ट 40-45 डिग्रीच्या वरती ऊन आहे सध्या. आणि यार एक तर विषय कसं माहिती का, आमच्या इथं ना लाईट गेल्याच्या नंतर ना जिओचं जे कार्ड होतं ते कार्डच चालत नव्हतं, कारण ना त्यांचं ते इन्व्हर्टर खराब झालं होतं टावरचं. त्याच्यामुळे मी सिम कार्ड पोर्ट केलं, पण आता नेट चालतंय पण नेटच पुरत नाही, कारण 1.5 GB त्याच्यामुळं. सो अब तुम्हाला भाई खाना खाणे वाला आहे. भरीत केले, वांग्याचं भरीत. माझी ना आमची इथं कसं असतं नाही का, घरची जी भाजी बनवतात ती मी खात नाही, कारण मला ती आवडत नाही. घरचे काही पण बनवतात, मग त्याच्यामुळे माझ्यासाठी सेपरेट रोज भाजी असते. म्हणजे विचार करा तुमचा भाऊ असं काही नाही, माझ्यासाठी रोज सेपरेट भाजी बनते, कारण मला आवडत नाही काही भाज्या, काही म्हणजे ऑलमोस्ट भाज्या मला आवडतच नाही. मी 6-7च भाज्या खातो मिनिमम, त्याच्यातलंच माझ्यासाठी रोज काही बनतच राहतं. सो आता जेवण करतो, भूक लागलेली आता.
आणि गरमी पण खूप जास्त होती आणि हे ऊन इतकं यार हे मला ना लई त्रास आहे उन्हाचा. मला ना उन्हाळ्यामध्ये ना माझ्या अंगाला लई खाजू येते उन्हामुळं आणि एक तर धुळीचा पण त्रास आहे त्याच्यामुळे मी चष्मा लावतो धुळीसाठी आणि उन्हासाठी. मी काल तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉगमध्ये की मी पूर्ण पॅक झालो होतो टोपी चष्मा ते हातात हँड ग्लोव्ज वगैरे. आताच मला एक प्रश्न पडला मला सांगा हे जे झाड असतं हे झाड ह्या झाडाचं नेमकं काम काय असतं. ठीक आहे भाई हे झाड दादाने आणलं होतं ते वाढलंय थोडंफार आणि याला खाली अशा मुळा पण आले पण या झाडाचं काम काय असतं मला सांगा बरं का एकदा तुम्ही कमेंटमध्ये. कारण मला माहीतच नाही झाडाचं काम काय असतं. आणि तुम्हाला एकदा गंमत आहे बघा हे दिखरेला आहे का तुम्हाला भाई दिखरेला आहे का दिखरेला का किती किती जुना फोटो आहे भाई तो मी इतका लहान होता तेव्हाच फोटो आहे. आणि इकडं पण बघा टाडांग टाडांग चिकडा पवन इकडं पण बघा ही आमची फॅमिली फ्रेम आहे. आणि याच्यात कुठं कुठं दिसतोय तुमचा भाऊ सांगा लवकर. एक हे बघा इकडं दिसतंय का हे दिसतंय का लाल शर्ट चिकना पवन. तिकडं पण बघा भाई दिसतंय भाई दिखरे गेला भाई लय जुनी फ्रेम आमची लय म्हणजे लय जुनी. इथं पण पहा किती जुना फोटो आहे तो. भाई आपले डेली ब्लॉग्स राहून द्या रोज डेली ब्लॉग जेव्हा तुम्हाला इतकी मज्जा करवतो डेली ब्लॉग्स मध्ये असं मस्त मस्त गोष्टी सांगतो माझ्याकडे काय काय गोष्टी आहे ते सगळं सांगतो मी तुम्हाला. सो आता मी जेवण करतो. आता 4 वाजलेले मी जेवण वगैरे केलं आणि थोडं पडलं होतं एडिट वगैरे केलं. कूलर पुढं मस्त थंडगार हवेसमोर बसलेलो होतो. आता किती 4 वाजलेले. आता ना मी मित्राच्या मेडिकलवर जातो स्वप्नीलकडं मला थोड्या गोळ्या आणायच्या आणि थोडं काम पण आहे. काम म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपलं 4G नेट चालू आहे तोपर्यंत आपल्या लोकांच्याच मित्रांच्याच राउटरवरती जाऊन आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला लागणार आहे. तोपर्यंत आपल्याकडे पर्याय नाही आणि तुम्हाला तोपर्यंत माझं रडगाणं ऐकावंच लागणार आहे. ऊन पण लईच मरणाचं वाढलेलं आहे माझं डायरेक्ट घाम झालोय मी. आणि तिथं मेडिकलवर गेल्यावर ना भाई मी पुरा वल्लावून जातो पण पर्याय नाही माझ्याकडे. ठीक आहे आपली गाडी काढू आणि डायरेक्ट स्वप्नीलकडे जाऊ. चल काम चालू आहे आमच्या इथं. चलो हे झाड पाहिलं मी लावलं झाड किती मोठं आलं पाहिलं का. आणि पाहते कसं आहे त्याचं खोडबा कुठे सिमेंटमध्ये मस्त मोठं झालं भाई झाड. आणि इतके फुले येते सकाळी लय फुले येते. कशी वाजल चालू झालं आज 71% रात्री चार्जिंगला लावली. स्वप्नीलच्या मेडिकलवर गेलं तर पण विषय असं झाला की तोच तिथं नव्हता. मग आता गोल्याकडे आलोय गोल्या आता बाहेर येतोय. मग आता मस्त कुठेतरी फिरायला जाऊ राजाला पण घेऊन जाऊ. गोल्याच्या घरी जाऊ गोल्याला आणि याला दुकानावरून घेतलंय कारण याचा सीझन संपलंय आलंय रिकाम आहे भाई. इतका रिकाम माणूस मी आजपर्यंत नाही पाहिला माहितीये का. काल दुकानावर सकाळी आला तर डायरेक्ट रात्री 9 वाजता केला. आणि आता मस्त फिरायला चाललेलो आहे पुन्हा तानाचं दामन चालू रे. अरे बाप एक तर मी आणलं पण नाही डोळ्या पाण्याला. अरे मामा काय करलो उन्हा तानाचं ते समोर भाई मी तुम्हाला नाही दाखवू शकत. इकडं मी तुम्हाला नाही दाखवू शकत. हरिण अरे बाप वाटाला पुरी माती लागली. अमन स्पोर्ट्स क्लब इथं ना टर्फ आहे आणि स्विमिंग पूल आहे. आपण येऊ इथं काहीतरी. आता आम्ही रामराईला आलोय मस्त शांत वातावरण राहतं इकडं. तुम्हाला डॅम दाखवतो. डॅमला किती घाण पाणी आहे. घाण नाही म्हणा पण पाणीच नाही पाहिजे. आहे पाणी असल आहे पाणी आहे. चला रे रा पाणी आहे ना मित्रांनो. अरे पाणी पुरं कोरडं पडलंय. मग आता तो चेहरा दाखवू. हा राजा गाडीच होत नको गद्दार विद्यार. इकडं दिसतंय हे अमन स्पोर्ट्स क्लब इथं आपण पवायला जाऊ. जागा तुझा जागा फाडला नाही स्टाईल तशी त्याची. हागाल बसला अय काय बसला रे असा लय हे आलंय रे. पहिले पाणी होतं माहिती का लय पाणी होतं. हे पाहिले पाणी होतं ना हे बदक होतं ना पाणी. हा ते सगळंच पाणी त्याला इथपर्यंत ना. एवढं लोक पाणी घेऊन गेलं पाणीच नाही बदक मारे बदक. तर आम्ही दुसऱ्या जागेवर चाललोय
मला मध्ये बसायचं होतं राव. दम्मन चालू आता. चल बाप चला. मी नाही पडत. चला चला. हायवा आला माहितीये का हायवा. हाय वा क्या वा. इकडं कुठं आलो आपण. मी इकडं पहिल्यांदा आलो भाई. रामराजने आला नाही रामराज मग इकडे नाही आलो मध्ये मी. रामराज हा का मला नव्हतं माहित. भाई रामराय गाव पण का भारी दिसतंय. मी पहिल्यांदा आलोय गाव. अ यार दमन. भीती किती वाटू लागली आता. अरे आवा नाही त्याच्यामुळे भीती वाटेल मला. महाराज छत्रपती शिवाजी महाराज. अरे राजाचा मित्र. सारखा हा काळ पटेल. गोल्याने एक गोल्याने एक मी. रंबा हे काय झाड आहे समोर. गांजाचे. गांजाचे झाड. आपण आता कुठून निघणार राजा. फुलाच्या खाली. हा आमच्या इकडे टर्न मारला का हा. 15 त्या लंब्या रोडवरून भाई आम्ही रामराईला गेलतो आणि याच्या नाद आम्ही कुठं कुठं आलो मलाच कळत नाही. पाणी पुरं सुनसाम आहे हा. आणि कसं आहे चाललो आपण तुर्काबाजवरून डायरेक्ट जाऊ. तुरगावातलं आमचं गाव आहे. तुरगावात आमचं गाव आहे. तिकडून डायरेक्ट आपण टोल नाही निघलो. हा का वाळूजवाडी. आपण काय करू एक काम करायचं का उद्या 100% गाडी करू आणि जिथं जाईन रस्ता तिकडे हिंडत बसू. असं मग काम नाही आपल्याला तिघांना काही आता. इकडे नाही जायला लागणार. हा इकडे नाही जायला लागणार. इकडं नाही दुसरीकडं. गाडीत मस्त चार्जिंग करू. गाडीच्या डिक्कीमध्ये कसं पाण्याच्या बाटल्या खाय प्यायचं आणू थोडं आणि टायरात हवा भरू. टेन्शनच नाही मग. आणि लहान कसं वाटतंय तुम्हाला आयडिया. हा एखाद लिटर पेट्रोल टाकू. पेट्रोल काय टाकायचं अरे चार्जिंगची गाडी आहे ना. चार्जिंग गाडी काय पेट्रोल लागतं बरं का. याचं म्हणणं आहे आम्हाला साप दिसलाय इथं पाण्यात. गप्पा आणते आता यो. थांब थांब. अरे नाला यो नाला आहे पा ना. हे नाला नाही. अरे हा हिरवा शरबत हिरवा काय. अरे इकडं ऊसाचा रस आहे बरं का. हे बा हे दिसतंय का इकडं ऊसाचा रस इकडं. आणि इकडं ज्यूस बनतोय काय. तिकडं रस इकडं ज्यूस. इकडे जलजिरा टाकेल का. आणि तिकडं काय तिकडं गन्ने का ज्यूस आहे. बडा ग्लास जास्त बडा ग्लास. हे 5 रुपयाचा ग्लास आहे 20 रुपयाचा ग्लास आहे का. बिना भरत हिरो कस का पाणी झालं बरं. हा हिरो कस काय पाणी झालं. हा हिरो पाणी कस काय झालं. नाही माहित ना आता. त्याला कपाळावर आड्या आलेले त्याचा आधीच कपाळ मोठं आहे भाऊ. चला अरे चला लवकर लवकर चला घरी. रोडचं काम चालू आहे राव. आता आम्हाला दोघांना पै जावं लागेल कारण चार्जिंगची गाडी जाणार नाही. फुलाच काम चालू आहे का. चला चला क्या पै चालायला लागणार काय व्हायला. बडी सुंदर दिखती हो. तुला आठवतं का आपण एकदा गाडी गेलो. हा काय मी इकडून जाऊ ना. अरे आपलं काही कामच नाही आज. संपले आपले काम सगळे. हा इथं समोर पुलाचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे रोडच बंद आहे. हे बाई दिसतंय तुम्हाला इथं पुलाचं काम चालू आहे. ते म्हणतो रोडाचं जर काम चालू पुढं म्हणजे रोड जर बंद असला कसं करायचं. कसं कशाला करायचं. त्यांना विचार ना आधी समोर रस्ता आहे का म्हणून. अय बैल खालून टाकण्यापेक्षा वरून विचार ना. इथं पण ज्यूस आहे रे हिरवा. हे पूल आताच बांधलं वाटतं काय. मला तेच वाटतंय पूल आताच बांधले. चिकनजी अरे आमच्या पाहुण्या रावळ्याला भेटून यायचं काय तुर्गावाच्या. दमसे भाई दमसे यार बाप. हे कांदे बिंदे पुरं गोडवूनच बाप. किती कांदे पाहिजे किती कांदे पाणी. हा ना इथं लोकांपेक्षा कांदे जास्त. आम्ही वाळूजला निघलो होतो आणि डायरेक्ट लिंबजळगावला आमच्या घरापासून 6 किलोमीटर लांब आलोय. आधी इथं आलोय भेळ खायला. राजभाऊकडे पैसे. राजभाऊ मस्त भेळ खाऊ आला रे आपल्याला. याच काय अवतार केला तुला तवापासून करेल तो दिसलो नव्हतं.
चला मध्ये भेळ खायला चला मम्मी इकडे का मी इथं भेळ खायला आलोय एक काय ऑर्डर केली आपण स्पेशल मिसळ स्पेशल मिसळ ऑर्डर केली 40 रुपयामध्ये नाही बोलतात भेळ आणली मस्त भेळ खाऊ भेळ गाडीची पप्पी घेतली वाटतं भैया हा पप्पी घेतली गाडीची आमचं मस्त भेळ खाऊन झालं भाई आता आम्ही घरी चाललेलो आहे माहिती आहे का तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय